नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या दापोली येथील फळबाग नर्सरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सर्वजण जाणता की विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच विद्यापीठ हे कोकणातील प्रमुख फळ पिकांच्या लागवडीसाठी प्रयत्नशील आहे। हे करत असतानाच विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांच्या पद्धती विकसित केलेल्या असून वेगवेगळ्या फळ पिकांच्या जाती देखील विकसित केलेल्या आहेत। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रमुख पिकांमध्ये आंब्याच्या, काजूच्या, त्याचबरोबरीने नारळाच्या, फणसाच्या, जांभळाच्या विविध जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आज मी आपल्याला याच जातींबद्दल माहिती सांगणार आहे। उद्यानविद्या विभागाच्या या नर्सरीमध्ये आपण दरवर्षी सर्वसाधारण 1 लाख कलमं करतो। ही कलमं करत असताना प्रामुख्याने हापूस, केशर, रत्ना या जातींची जास्त, तर इतर सर्व जातींची कमी प्रमाणामध्ये कलमं करतो। जवळजवळ 30 जाती या नर्सरीमध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध असतात। याच बरोबरीने फणस, जांभूळ, करवंद, जाम यासारख्या पिकांच्या, काजू, चिकू यासारख्या पिकांच्या देखील जाती आपल्याला या नर्सरीमध्ये उपलब्ध असतात। कोकणातील हापूस आंबा हा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय। त्याची सुमधूर अशी आंबट गोड चव ही आपल्या सगळ्यांनाच लोभवते। आपण जर समजा ह्याच जातीबरोबरीने इतर जातींची लागवड करणार असाल तर त्या जातींमध्ये विद्यापीठाने विकसित केलेली रत्ना ही जात विद्यापीठाने 1982 साली विकसित केली। रत्ना ही जात नीलम आणि हापूस या 2 जातींचा संकर म्हणून जन्माला आली। हापूसमधील वर्षाआड लागण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर तोड, त्याचप्रमाणे साका विरहित अशी ही जात आहे। या जातीमध्ये कुठल्याही प्रकारचा फायबर आपल्याला आढळत नाही। ही जात वजनाला सर्वसाधारण 300 ते 350 ग्रॅमची असून चवीला अतिशय गोड आहे। या जातीमध्ये सर्वसाधारण 65% पल्पचं प्रमाण असून याचा TSS हा सर्वसाधारण 19 डिग्री ब्रिक्सपर्यंत जातो। ही जात मोठ्या प्रमाणावर घन लागवडीसाठी देखील मागणी असलेली जात आहे। रत्नाबरोबरच कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना आणि हापूस या 2 जातींचा संकर करून सिंधू ही जात विकसित केली। सिंधू ही जात पेपरी सीड असलेली अशी जात आहे की ज्याच्यामध्ये अतिशय बारीक अशी कोय येते, म्हणून याला सीडलेस देखील म्हटलं जातं। ह्या जातीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये जवळजवळ 80% गर आपल्याला मिळतो। त्याचबरोबरीने भगवा रंग असलेला पल्प देखील आपल्याला मिळतो। ही जात देखील गोड असून याचा देखील TSS जवळजवळ 19 डिग्री ब्रिक्सपर्यंत जातो। साका विरहित व तंतू विरहित अशी ही जात आहे। ज्याप्रमाणे विद्यापीठाने नीलम आणि हापूसचा संकर करून रत्ना ही जात विकसित केली, त्याचप्रमाणे नीलम आणि हापूसचा संकर करून विद्यापीठाने लोणच्यासाठी म्हणून कोकण रुची नावाची जात विकसित केलेली आहे। या जातीमध्ये देखील 65 ते 70% पल्प आढळतो व त्याचप्रमाणे पिकल्यानंतर या जातीचा जो TSS आहे हा जवळजवळ 19 डिग्री ब्रिक्सपर्यंत जातो। लोणच्यासाठी कडक राहणारी अशी ही कोकण रुची जात आहे। याच पाठोपाठ विद्यापीठाने हापूस आणि नीलमचा संकर करून सुवर्ण ही जात विकसित केलेली आहे। सुवर्ण जातीचं वैशिष्ट्य असं ही मध्यम हंगामामध्ये येणारी जात आहे आणि ही जात देखील रत्नाप्रमाणेच साका विरहित आहे। ही दरवर्षी लागणारी जात आहे आणि विद्यापीठाने या जातीची हापूसप्रमाणेच पल्प करण्यासाठी तसेच RTS करण्यासाठी, म्हणजे आपण ज्याचं सरबत करू शकतो असं सरबत करण्यासाठी म्हणून शिफारस केलेली आहे। या जातीबरोबरच सलॅडसाठी म्हणून विद्यापीठाने कोकण राजा नावाची जात विकसित केलेली आहे। काकडीसारखा कापून खाण्यायोग्य असा हा कोकण राजा आंबा आहे। कोकण राजा आंबा सर्वसाधारण एका झाडावर 100 ते 150 फळं देतो। ही जी जात आहे कोकण राजा, ही ज्या वेळेला कच्ची असते त्यावेळेला देखील खाता येते आणि ज्या वेळेला ती परिपक्व होते त्यावेळेला देखील ती सलॅड म्हणून खाता येऊ शकते। याचबरोबरीने कोकण कृषी विद्यापीठाने हापूस आणि टॉमी अटकिन्स या जातीचा संकर करून नव्याने कोकण सम्राट अशी जात विकसित केलेली आहे। कोकण सम्राट ही जात, तिचं पोटेन्शियल उत्पादन जे आहे हे जवळजवळ 60 टनापर्यंत असून ही जी जात आहे ही वजनाला सर्वसाधारण 300 ते 350 ग्रॅम भरते। त्याचबरोबरीने या जातीमध्ये देखील साधारण 65%
पल्पचं प्रमाण असून सर्वसाधारणपणे 18 ते 19 डिग्री ब्रिक्सपर्यंत हिचा TSS आढळतो। या सर्व जाती ज्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत याची लागवड आपण हापूस बरोबर देखील करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जर समजा लोणच्यासाठी डिमांड असेल तर त्यासाठी कोकण रुची, फर्नांडीन, करेल अशा विविध जाती ज्या विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्यांची लागवड आपण करणं गरजेचं आहे। आज जर समजा आपण पाहिलं तर ह्या जातींबरोबरच रसासाठी म्हणून पायरी या जातीची मागणी फार वाढते आहे। बाजारामध्ये तिला रसपुरी किंवा पीटर म्हणून देखील ओळखलं जातं। तर ही पायरी अतिशय उत्तम अशी जात आहे की जी लोक रसासाठी म्हणून वापरतात, तर त्याची देखील लागवड करणं गरजेचं आहे। आज जर समजा आपण सिंधुदुर्गाकडे गेलो तर त्या ठिकाणी मानकुराद ही जी जात आहे, जिला गोवा मानकुर असंही म्हटलं जातं, ही जी जात आहे ही थोडीशी केसाळ जात असून ही देखील हापूसप्रमाणेच गोड असलेली जात आहे। किंबहुना गोवा मार्केटमध्ये हापूसला तुल्यबळ असा दर हिला आढळतो। त्यामुळे आपल्याला ज्या जातीला उत्तम दर मिळेल अशा प्रकारची जात निवडून आपण त्या जातीची लागवड करणं आवश्यक आहे। भारतीय माणूस हा आंब्याचा शौकीन आहे। पूर्ण भारतामध्ये आंबा आढळतो म्हणूनच त्याला आम म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या नर्सरीमध्ये उत्तर भारतातील दशहरी व्हरायटी, लंगडा व्हरायटी, त्याचप्रमाणे गुजरातमधील वनराज व्हरायटी, केशर व्हरायटी, जर समजा तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर दक्षिणेकडील बँगलोरा किंवा तोतापुरी व्हरायटी, बानेशान व्हरायटी, नीलम व्हरायटी यांची देखील कलमं आपण इथे करतो व ती शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देतो। याच बरोबरीने काही एक्झॉटिक व्हरायटीज जसे की लिली आहे, ऑस्टिन आहे यांची लागवडीची शिफारस देखील विद्यापीठाने त्यांना अधिक गर असल्यामुळे आणि त्याच्यातनं अधिक उत्पादन मिळत असल्यामुळे केलेली आहे। तर यांची देखील कलमं आपण विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये करतो आणि ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो। त्याचप्रमाणे काही ठराविक प्रमाणामध्ये आपण टॉमी अटकिन्स, केंट, कीट, पामर, माया या जातींची देखील कलमं शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देत असतो। ही लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडे आपली नाव नोंदवणी करणं गरजेचं असतं। अगदी थोड्या प्रमाणात कलमं हवी असतील तर ती विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये व्हिजिट करून आपल्याला मिळू शकतात। परंतु मोठ्या प्रमाणावर जर कलमं आपल्याला लागणार असतील तर त्यासाठी आधी बुकिंग करून घेणं आणि मग सीझनला त्या कलमांची उपलब्धता करून देणं फार गरजेचं आहे। या दृष्टिकोनातनं आपण विद्यापीठाच्या नर्सरी विभागाशी किंवा सीड विभागाशी संपर्क साधू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच, त्यामुळे आंब्याच्या विविध जाती लावण्यासाठी आपण प्रोत्साहित झाले असाल। हा व्हिडिओ आपण इतरांना देखील दाखवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।